मी आलोय, मी परत आलोय. माझ्या भारताचे भविष्य असलेल्या मुलांना दरवर्षी 14 एप्रिलला माझी जयंती सारा भारत देश मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरी करतो. या दिवशी माझ्या विचारांचे मोठ्या प्रमाणात आदान प्रदान होते. तुम्हा मुलांनी खूप शिकावे असे मला नेहमी वाटायचे. शिक्षणाशिवाय काहीच उपाय नाही, कारण शिक्षणच माणसाला चांगल्या आणि वाईटाचा फरक समजावून सांगते. माझ्या लहानपणी सगळ्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता. त्या काळी आम्हाला शिकण्यासाठी संघर्ष करावा लागला. माझ्या घरात सोयी नव्हत्या, त्यामुळे पालिकेच्या पदविकाखाली रात्रभर अभ्यास केला. मी शिकून अनेक पदे मिळवल्या, पण त्यासाठी 18 तास अभ्यास केला. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, प्रचंड वाचनाने तुमच्या मनाची मशागत होते आणि म्हणून भरपूर वाचा, शिका, मोठे व्हा. केवळ जयंती पुण्यतिथीला तुमच्या नावाचे जतन करू नका. त्यापेक्षा समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित समाजाची निर्मिती करा. पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या चौकडात आपल्या कित्येक पिढ्यांचे नुकसान झाले, पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उभेखाली अखंड व प्रगाढ भारताचे स्वप्न साकार करा. तुमच्याशी बोलताना माझे मन उत्तम भरून आले. या देशाचे भविष्य म्हणून तुम्ही नागरिकाच्या कर्तव्याचे पालन करावे. तुमचा डॉ. भीमराव आंबेडकर. मी आत्ताच म्हणालो खरे, तुमचाच भीमराव आंबेडकर, पण आज तसे मला दिसत नाही. मी तुमचाच सगळ्यांचा आहे. भारतवासी माझे आहे, पण हल्ली मला तसे चित्र पाहावयास मिळत नाही. मला एका विशिष्ट धर्मामध्ये, जातीमध्ये बंदिस्त करून ठेवले आहे. फक्त मलाच नव्हे, तर अशा अनेक महापुरुषांना वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये लेबल लावून बंदिस्त केले आहे. आणि यामुळे समाजात अनेक ठिकाणी तेढ निर्माण होत आहे. जातीय दंगलीत होत आहे. या दंगलीत जात कधीच मरत नाही, मरतात ती माणसे आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यांना त्यांच्या झळा सहन कराव्या लागतात. म्हणूनच सांगतो बालमित्रांनो, आपल्या भारताला वैभवशाली इतिहास लाभला आहे. या इतिहासात आणखी भर टाकून आपल्या भारताचे नाव अखंड जगामध्ये उंचावण्यासाठी काम करूया, खूप शिकूया आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांशी संघर्ष करण्यासाठी सज्ज होऊया. मग कराल नाही एवढं स्वतःसाठी, समाजासाठी आणि भारतासाठी. आता मात्र मी तुमची खरंच रजा घेतो. तुमचाच भीमराव रामजी आंबेडकर.